कवी नाही याचं दुःख नाही. आता कविता सादर करतो, या इतक्या लोकांचे आशीर्वाद पाठीशी आहेत, इतक्या लोकांनी पाठीशी मला भरभरून आशीर्वाद दिले, त्यांच्या कविता दिलेल्या आहेत. हे आपल्या इथं शिवाजी पार्कला आपल्या शिरीष पाईंच्याकडं माझा कार्यक्रम झाला त्यावेळेला शिरीष पाई म्हणल्या, अरे विसुभाऊ म्हणे माझे बाबा पाहिजे होते रे तुझा कार्यक्रम ऐकायला. एक अग्रलेख लिहिला असता मराठीमध्ये, गाजला असतास महाराष्ट्रात. गेल्या 10,000 वर्षात अशी व्यक्ती झाली नाही असं लिहिलं असतं त्यांनी बहुधा. आणि त्यानंतर मग शिरीष पंचकडनं हायकू काव्य प्रकाराबद्दल माहिती घेतली. हायकूची पुस्तकं, त्यांनी रुबाई पण अप्रतिम लिहिलेली आहे, फार छान रुबाई लिहिलेली आहे. तर हे सगळे काव्य प्रकार या कवींच्याकडे बसून त्याच्या व्याकरणासह, म्हणजे रुबाई म्हणलं तर रुबाईचे 2 प्रकार. रुबाई हा उर्दूतून आलेला काव्य प्रकार आहे मराठीमध्ये. रुबाईचे प्रकार 2, एक भूपती वैभव जातील ती रुबाई, आणि दुसरी फार छान नाव दिलं होतं कुसुमाग्रजांनी या रुबाईला, द्राक्षकन्या रुबाई म्हणायचं त्याला. द्राक्षकन्या रुबाई. द्राक्षकन्या रुबाईचं वैशिष्ट्य असं की पहिली ओळ, दुसरी ओळ आणि चौथ्या ओळीमध्ये एकच यमक, तिसरी निर्यमक स्वरूपाची, अशा पद्धतीनं तयार झालेली जी ती द्राक्षकन्या रुबाई. म्हणजे कशी? बर, द्राक्षकन्या रुबाई. आता मी कुसुमाग्रजांची जी रुबाई सांगितली ती द्राक्षकन्यातलीच आहे. आकाश पण हटत नाही, माती पण मिटत नाही, हटत नाही मिटत नाही. आकाश मातीची आहे या संघर्षात निर्यमक, माझ्या जखमांचं देणं फिटत नाही. भूपती ही द्राक्षकन्या रुबाई. आता ही रुबाई सर्वसामान्यांना नाही कळत. मग सर्वसामान्यांना कळेल अशी रुबाई कुठली? तर तुझे रूप भारी छळू लागले, जगालाही सारे कळू लागले. तुझे रूप भारी छळू लागले, जगालाही सारे कळू लागले. सखे नाहताना जरा काळजी घे, सखे नाहताना जरा काळजी घे, नळातील पाणी जळू लागले. आणि पुढं मग कविता तिची सुरू होते की काही जाहला अनर्थ झाला काहीतरी घोळ. सगळा कल्पना विलास आहे बरं का. काही जाहला अनर्थ झाला काहीतरी घोळ, काय केलेस साजणी कशी केलीस अंघोळ. तरुणांना आवडणारी अशी कविता आहे. पण स्पृहा, तुझं एक वैशिष्ट्य मला इथं नमूद करावं असं वाटलं की हा कार्यक्रम कुटुंब रंगले काव्यात, या कार्यक्रमात मला मिळालेली कविता आहे असा उल्लेख करून उरून खिचडी तू सादर केलीस, याबद्दल तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. माझ्याकडनं अनेक कलावंतांनी कविता नेल्या, कुठं नावाचा उल्लेख पण नाही केला. पण तू पहिली मुलगी अशी आहेस की जिनं माझ्या नावाच्या उल्लेखानंतर कविता सादर केलेली आहे, ती मोता देशमुखांची कविता. पण मी खरं सांगू का, तो उल्लेख करणं इतकं भाग आहे, कारण मला खरंच असं वाटतं की नंतर पुढे कधीतरी लागलेली जी कवितांची गोडी आहे, आपल्याला नेहमी असं वाटतं ना की त्याची बीजं कुठंतरी आधी पडत राहतात. बरोबर. म्हणजे जरी शाळेत असताना फारसं कवितेकडे मी कधीच लक्ष दिलं नाही. मगाशी जो प्रश्न मी विचारला तो तेवढ्यासाठी की कदाचित तेव्हा समजा कोणीतरी इतक्या गमतीशीर पद्धतीने त्या कविता पोहोचवल्या असत्या तर त्याची गोडी कदाचित जी 9वी 10वी नंतर लागली ती आधीच लागली असती. पण आधी लागलेला हे तुला मान्य करावं लागेल, कारण बाबांनी सांगितलं तू 3 वर्षाची असताना माझा कार्यक्रम पाहिला. तेच म्हणत होते की मी खरंच म्हणजे ते जेव्हा त्या सगळ्या गोष्टी ज्या ऐकलेल्या होत्या त्या कुठेतरी रुजून राहिल्या मनामध्ये, आणि नंतर त्याचं सगळं कल्मिनेशन मला असं वाटतं की पुढचं लिखाण असेल, पुढची कवितांची आवड असेल, त्याच्यात असेल. मला जेव्हा कविता वाचायला आवडायला लागल्या तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा हातात घेतल्या त्या इंदिरा संत, शांता शेळके, बाभू बोरकर. तुम्ही जेव्हा कविता वाचायला लागलात सुरुवातीला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आवडलेला कवी किंवा कवयित्री? गदी माडगुळकर. गदिमा दैवत माझं दैवत. कारण गदी माडगुळकरांनी सहवास लाभला मला, त्यांच्या कविता मला ऐकायला मिळाल्या, कविता अनुभवायला मिळाल्या. आणि त्या म्हणजे गदी माडगुळकर असं सांगायचे की एखादी सुगृहिणी हलवा बनवते, इतकंसं छोटंसं तीळ असतं म्हणे, त्या तिळाला साखरेच्या पाकात एवढी घोळवते की त्याचा हलवा तयार होतो. तसं कवितेचं असतं म्हणे. एक स्फुल्लिंग असं तिळासारखं असतं, त्याच्यावरती भावनांची पुटं चढत जातात, मग कविता जन्माला येते. कविता अशी पटकन येत नाही. हां,
असं गदिमांनी एका म्हणजे भाषणामध्ये मी गेलो तर वा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं. तर अशी ही कवितेची म्हणजे पद्धत आहे हो. आपल्या मनावरती या पद्धतीचे संस्कार होत राहतात आणि हेच संस्कार होता होता त्या भावना ज्या वेळेला उचंबळून बाहेर येतात त्यावेळेला कविता जन्माला येते. नाहीतर गीत असतं, अगदी हां ध्येय असलं की काम संपलं. तिथं भावना आणि उत्कटता असेल नसेल तरी सांग. गदिमांची एक लावणी सांगतो तुला. म्हणजे प्रसंग असा होता, मी त्यावेळेला कोल्हापूरच्या सत्यवादी नावाच्या दैनिकामध्ये सहसंपादक म्हणून काम करत होतो. मग रिपोर्टिंग करायला जायचं बरं का. मी कॉलेज आणि ते दोन्ही चालायचं. तर रिपोर्टिंगला गेलो होतो. जयप्रभा स्टुडिओमध्ये शूटिंग होतं आणि त्यावेळीची पद्धत अशी होती भालजींची की 2 मोठे हॉल असायचे. एका हॉलमध्ये सगळी लेडीज पात्र आणि एका हॉलमध्ये सगळी जेंट्स पात्र. यांनी सगळ्यांनी तिथं 8-8 दिवस मुक्काम ठोकायचा आणि चित्रपटाचं शूटिंग संपवायचं. ही त्यावेळीची पद्धत होती. तर त्या पद्धतीनुसार आम्ही ते त्यावेळेला तिथं गेलेलो होतो. त्यावेळेला एक घटना मला अशी मिळाली की जयश्री गडकर यांचे खूप सुंदर केस होते, लांब सडक केस होते आणि ते लांब सडक केस असे एक दिवस सकाळी सकाळी न्हाल्या जयश्री गडकरची न्हाल्या. आणखीन केस सुकवत येऊन उन्हाळा केस लावलेत आणि अशा सुकवत येऊन उभ्या राहिल्या आणि अण्णांनी बघितलं गदिमांनी आणि अण्णांनी ते बघितल्यानंतर काव्य जन्माला न मिळता साहित्यानं स्वीकारलेली लावणी अशी आहे, लावण्यवती होणं सुंदर ती लावणी हो. मग लावणीचं वर्णन करताना आमच्या काही शाहीर मित्रांनी अशी मजा सांगितली. सकच्छ पातळ मराठमोळी अशीच मंदाकिनी. सकच्छ पातळ शरीराचा अवयव नाही दिसतं कामा. सकच्छ पातळा मराठमोळी अशीच मंदाकिनी. रूप गौरविता गौर यौवना कोण असे कामिनी. ओळख शाहिरा तुझी माझी संगत जुनी. कुठे पाहिली कधी पाहिली किती करू आठवणी. अरे शाहिरा मी तर तुझी सगळी लावणी. मग लावणी कशी तर पदी हिच्या बांधले नादांचे पैंजण. पदी हिच्या बांधले नादांचे पैंजण. ही नाचत येई उपमा यमकातून. रूपखणी ही बावनखणीची मिठास बोलेवाणी. हे रजी रूपखणी ही बावनखणीची मिठास बोलेवाणी. रसिक हो हीच ती मराठमोळी लावणी. मग जयश्री गडकर उभा राहिल्यात, केस सुकवत आहेत. अण्णा कविता लिहित आहेत. न्हावून उभी राहून उदविसी केस. उदविसी शब्द कसा आला असेल, कसा आलाय शब्द. न्हावून उभी राहून उदविसी केस. लक्ष्मी यावी सागरी जलातून वरी तशी दिसतेस. चंद्रमा मुखावर जडे काय तुझ पुढे कौस्तुभा शोभा. भुवईचे धनु खेचवी रसिक नाचवी लोचनी रंभा. राहसी उभी उर्वशी घेऊनी कुशी वारुणी कुंभा. आदरात सौख्य संपदा सांडते सुधा जदिग हसतेस. लक्ष्मी यावी सागरी जलातून वरी तशी दिसतेस. साहित्यानं स्वीकारलेली लावणी ही या पद्धतीची अहो, बिभत्स नाही आहे. साहित्यानं स्वीकारलेली लावणी. ही नार असे छब कडी दिसे फाकडी कवडी काकडी पहावी खुडून. भगवान पाटील नावाचा साखराळे इस्लामपूर जवळ शुगर फॅक्टरीवरती स्टोअर किपर म्हणून काम करायचं, त्याची कविता. ही नार असे छब कडी दिसे फाकडी कवडी काकडी पहावी खुडून. सुस्वरूप असे रागिणी जशी नागिणी किंवा पद्मिनी बसावी नडून. शिविणीची जशी करवटी गोल हनुवटी कमरेची पट्टी राहिली मढून. लपविते निसर्गी देण जस का सोन कस लावून बघावं अडून. ही लावणी ही अशी म्हटलं तर सगळं सांगितलं, म्हटलं तर काहीच नाही. आणि म्हणून म्हटलं की लावण्यवती होणं सुंदर ती लावणी साहित्यानं स्वीकारलेली आहे. असे सगळे काव्य प्रकार आहेत. मग मजेशीर पण काव्य प्रकार आहे. बर हां मजेशीर पण आहे. आता तू पटकन म्हटलं या खुर्चीत बसणार. नरेश महाजन नावाचा माझा एक नाशिकचा मित्र. खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. वात्रट्ट ठीक आहे म्हणतात बरं याला. खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. मग टेबल म्हणाला खुर्चीला करू ग करू नक्की करू. करू ग करू नक्की करू. पण मला एक सांग जो तो येईल तुझ्यावर बसेल तेव्हा मी काय करू. वात्रट्ट टीका म्हणतात. अशा काही वात्रटिका सुद्धा आहे. एक वात्रटिका पाडगावकरांची आहे, मंगेश पाडगावकर. वात्रटिकाकार म्हणूनच प्रसिद्ध होते ते. तर त्यांची एक वात्रटिका पिकते तिथे विकत नसते. स्पृहा मी 40 वर्ष मराठी कविता पोचवण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. कवितेनं भरपूर दिले मला.
अतिशय आनंदी आहे. पण अनेक लोकांच्या पर्यंत अजून पोचलंच नाहीये. पिकते तिथे विकत नसते, विकते तिथे पिकत नसते. कापड गिरणीच्या मॅनेजरची स्टेनो बघा ना, किती कमी कपड्यात असते. वा वा वा. अशा मजेशीर पण कविता आहेत. मग 1942 साली चली जावचं आंदोलन झालं. त्यावेळेला एका अभंग नावाच्या साताऱ्यातल्या कवीने लिहिलेली कविता मला मिळाली होती. हां, एक छोटासा मुलगा, देशाभिमान ज्याच्यावरच्या, माझा देश, माझं राष्ट्र, धड बोलता येत नाही. महात्मा गांधीजींच्या प्रभात फेरीत गेला, मोठ्यानं ओरडला, वंदे मातरम. इंग्रज पोलिसांनी पकडला, दंडा उगारला, दंडा पकडला. मालूम का हो तुम्ही मला. हा, ते लहानपूरच्या इंग्रज पोलिसाला, मालूम का हो तुम्ही मला. दादा सत्याग्रहात गेला, कुठल्या तली तो गावाला. ठाऊक नाही ते मला, म्हणून आलो प्रभात फेरीत, राष्ट्रीय गाणी गायाला. 42 साली त्या अभंग नावाच्या कवीने लिहिलेली कविता मी कार्यक्रमात ऐकवतो. असे लोक त्यावेळेला होते, लहान लहान मुलं होती म्हणून स्वातंत्र्य मिळालं. आणि आता या बाजूला पाकिस्तान आहे, या बाजूला चीन आहे, शेजारी या शत्रू आहेत. नितीन केळकर माहिती असतील, मुंबई दूरदर्शनावरती बातम्यांचा संपादक म्हणून काम करायचा. शायरी लिहिली त्यांनी. हा, शायरी अप्रतिम लिहायचा. त्याची शायरीची सुरुवात, बार्सिलोना दौड ही मी सांगतो हरलो कसा, अरे धावले सारे पुढे तर सांग मी जिंकू कसा. अशी त्याची शायरीची सुरुवात त्याने केली होती. तर त्यांनी लिहिलं, या बाजूला पाकिस्तान आहे, या बाजूला चीन आहे, शेजारी आहेत पण शत्रू आहेत. भारताची लाथ खाणे हौस त्यांना फार आहे, भारताची लाथ खाणे हौस त्यांना फार आहे. अरे भागवू प्रत्येक वेळा शेवटी शेजार आहे. मला आता नाही घातल्या, बस पाठवली, बस पाठवली. वा. मग ऐक ना, बस पाठवली. आमचा कवी म्हणतो, आता अमरावती जिल्ह्यात जो आदिवासी बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे, चिखलदरा, त्या परिसरात राहणारा परतवाड्याचा कवी आहे, नाव राजा धर्माधिकारी. अप्रतिम कविता लिहिली. तर बस पाठवली. हा कवी म्हणतो, लय झाला खकाना आता साजरं झाडा लागते, लाहोले आता बस नाही रणगाडा झाडा लागते. लय झाला खकाना आता साजरं झाडा लागते, लाहोले आता बस नाही रणगाडा झाडा लागते. अरे काय कामाच्या या पार्ट्या, काय कामाचे पक्ष, आग लागली देशाले खुर्चीकडेच लक्ष. कोणी म्हणते गांधी, कोणी म्हणते नेहरू, दुरून दाखवते केसर, हाती ठेवते गेरू. गांधी टोपी घातल्यानं कोणी गांधी बनत नसते, भगवा दुपट्टा टांगल्यानं कोणी साधू बनत नसते. तरी वज्रधसासाठी जो तो करून राहायला घाई, असाल तुम्ही कितीक मोठे देशापेक्षा नाही. भाऊ सडलं कुत्र आपल्या मोहल्ल्यात कोणाला धसू देत नाही, अच्छा खाशा घरामध्ये घुसू देत नाही. पण इथे आमचा बंधू भाऊ तू चालला असा, या म्हणते उरा वाटणं तिथे बसा. बरं, आमच्या जवानपोटीचे नाटक मध्ये समजून नाही राहिले, काश्मीरची चालली विकेट आणि हे क्रिकेट पाहून राहिले. अबे खेळाचाच असन तुम्हाला, असा मारा सिक्सर, नकाशावरून गायब करा पाकिस्तानचं पिक्चर. हे पण पोचवायचं रसिकांच्या पर्यंत. म्हणजे अशा पद्धतीच्या कविता ज्या वेळेला प्रभाकर पणशीकरांच्या समोर मी सादर केल्या होत्या, त्यांच्या नाट्यसंपदामध्ये मला पहिल्यांदा स्थान मिळालं मुंबईत आल्यानंतर. तर ज्यावेळेला मी या कविता ऐकवल्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणे विसू तू खास कार्यक्रम आमच्या संस्कार भारती करता तयार कर. आणि त्याचं नाव त्यांनी समरा तरंगली कविताचं नाव दिलं होतं. आणि तो 2.5 तासाचा कार्यक्रम मी तयार केला होता. पण नंतर नाही होऊ शकलं, गेलेले. पण त्याच्यात सगळ्या शौर्य कविता, अशाच कविता. दिला रक्तिमा ध्वजा सजांनी आज तयांच्या अष्टुनयनी, व्यथित आहे पुण्य महात्मा स्वर्गातील हरे एक हुतात्मा. का व्यथित आहे? नसेल येथे कुणी दुःशासन, आणि असावे श्रीरामाचे इथे प्रशासन. शत्रूच्याही सुनेसे येथे मिळेल अभयाचे आश्वासन. अशा कालच्या आणाभाका, आज पातला प्रसंग बाका, आज आमुच्या सुना बायका भर रस्त्यातून घाबरलेल्या वाचविण्यास सौभाग्य कपाळी. काल जगाच्या नेतृत्वाची आशा होती, मानवतेच्या मातृत्वाची भाषा होती, शांतीची उडविली कबुतरे दिशा दिशातून. आज आमुच्या खिशा खिशातून हिंसक शस्त्रे, आम्हीच आमुच्या मातांची फेडतोय वस्त्रे. कसे विसरलो नानकजींची उज्ज्वल गाथा, कसे विसरलो दिने इलाही सर्व धर्म समभावी पंथा. चला मनाची उघडू दारे आणि खुदाचे होऊ प्यारे, एक दिलाने पुन्हा घोषवू आम्ही भारतवासी सारे.
अशा सगळ्या कविता त्याचं किती सुंदर. हे केलं होतं. आणि स्वतः पणशीकरांनी नाव दिलं होतं, संराज रंगली कविता म्हणून म्हणले. हां, त्यामध्ये ही कविता मी घेतली होती. खबर. हा माझा देश, इथली माणसं माझी, सांग दोस्ता सांगतो तुला, थांब दोस्ता सांगतो तुला आजची खबर ताजी. विश्वनाथ गायकवाड, विटा, सांगली जिल्हा, त्याची कविता. खबर. थांब दोस्ता सांगतो तुला आजची खबर ताजी. झोपड्यांच्या छाताडावर पाय रोवून बंगलं चढलं. झोपड्यांच्या छाताडावर पाय रोवून बंगलं चढलं. माणूस गरीब देश गरीब, माणूस देश गरीब असं सागर सारं प्रीत घडलं. स्वार्थापुढे कित्येकांची अक्कल इथे गहाण आहे, तरीही आम्ही म्हणत असतो देश आमचा महान आहे. समाजसेवा नकली मेवा केवळ बंडलबाजी, थांब दोस्ता सांगतो तुला आजची खबर ताजी. अशा कविता होत्या त्या. आणि त्याची सांगत मी बलसागर भारत म्हणून करायची. मजा यायची. 2-3 कार्यक्रम झाले, नंतर पुढं कोणी घेतलंच नाही. संस्कार भारती त्यांच्याकडनं गेल्यानंतर कोणी बोलवलं नाही, गेलं नाही. असं आहे सगळं. इतक्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही इतक्या ठिकाणी गेलात, इतक्या सगळ्या लोकांना भेटलात, अशी एखादी दाद, अशी एखादी गोष्ट जी कायमची लक्षात राहिली? अशा खूप गोष्टी आहेत. आम्हाला त्यातला एक मी सांगितलं ना मजेशीर गोष्ट, की तिकिटावरती काय कार्यक्रम ऐकायचा कवितांचा असं म्हणून पब्लिक तिकीट घ्यायला तयार नव्हते. आणि नंतर त्याच कार्यक्रमाला लोकांनी पैसे दिले. हा एक अनुभव फारच अप्रतिम आहे ना, नाही का? तर असे खूप अनुभव आहेत की जे काय इतक्या थोड्या वेळामध्ये कसे सांगता येणार कठीण आहे. पण मजा येते, आजही मजा येते. कविता लोकांच्यापर्यंत पोचतात, लोक दाद देतात, कविता ऐकावीशी हे खूप मजा. एक गदिमांची आणखीन एक कविता, म्हणजे गदिमान दैवतच आहे. तर एक हार्मोनियम वादक होते पार्ल्याला, पांडुरंग काहीतरी असं नाव त्यांचं. तर त्यांची माझी चांगली मैत्री होती. तर त्यांच्याकडे मी एक दिवस असाच गेलो होतो. ते गदिमांचे भक्त. आणि आमच्या गदिमांच्या विषयावरती गप्पा सुरू झाल्या. म्हणले, विसूभाऊ तुला माहीत आहे का म्हणे, माडगुळकर माझे चांगले मित्र होते, त्यांची एक कविता त्यांनी माझ्याकरता लिहून दिली आहे. म्हणलं असं का? द्या ना म्हणलं ती कविता. देतो म्हणले. तर म्हणले गदी माडगुळकरांना मी एक दिवस असं म्हटलं, अण्णा म्हणे तू काय कविता लिहितो म्हणे, तुला आधुनिक वाल्मिकी वगैरे म्हणतात, पण अशी काही क्षणात तू कविता लिहून देतोस, अशी बोलबाला आहे तुझा, तर देशील का म्हणे तू कविता? हो म्हणे देईन ना. तर म्हणे देऊ का विषय? हो म्हणे द्या विषय. मग मी विषय दिला की गीत रामायणामध्ये कविता नाही आहे, पण प्रसंग आहे रामायणात. तर अशी एक कविता तुमच्या हातून सुटलेली आहे म्हणे. कुठली सुटली आहे? तर म्हणे प्रसंग सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्रांनी वनवासाला जायचं निघाले. दशरथ गतप्राण झाले. राण्यांची कपाळं पांढरी झाली आणि राजगादी रिकामी, सिंहासन रिकामा. भरत आजोळी होता. आजोळी असलेल्या भरताला बोलवून घेतलं. त्याला सगळी हकीकत दिसली, सांगितली. भरत चिडला आणि मातानं तू वैरी म्हणाला. पण ज्या क्षणी भरताला इथं बोलावून घेतलं आणि सांगितलं, बघ हे सिंहासन तुझ्याकरता मागून घेतलंय, बस या सिंहासनावर, त्या क्षणी भरताच्या मनात काय आलं ते मला कवितेत द्या ना. अण्णांनी कविता दिली आहे, आसना लावू कसा मी पाय, आसना लावू कसा मी पाय, सिंहासन हे श्रीरामाचे, भाग्याचा अवघ्या प्रजाजनांचे, भक्तीने ज्या स्मरावयाचे, दीन मी त्यास विटाळू काय. आसना लावू कसा मी पाय, हाय कैकई काय साधिले, भाग्याचं माझे वना धाडिले, निज तनुजांचे वैर साधिले, वाटते लाज म्हणा या माय, मातानं तू वैरिणी पुढं. ही कविता त्यांच्याकडनं मिळाली. किती मस्त. अशा गदिमांच्या बऱ्याच कविता आहेत माझ्याकडे, ज्या अपरिचित स्वरूपाच्या आहेत. प्रकाशित नाही म्हणता येणार, कारण चैत्रवनमध्ये काही काही कविता प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. पण अशी मजा आहे सगळी. इतक्या सगळ्या राजकारण्यांसमोर सुद्धा तुम्ही कार्यक्रम सादर केले. आणि त्या वेळेला तर म्हणजे राजकीय कविता तर अर्थात कुठल्याही कार्यक्रमाचा किंवा हा भाग असतोच, आणि ते खूप थेट काव्य आहे. तर कधी असं मनात भीती नाही वाटली? नाही वाटली, कारण आपल्याला कुठं 10% मध्ये काय मागायचं त्यांना. बर, रसिकाश्रय आहे ना. हो, रसिकाश्रय जबरदस्त आहे. मग मातोश्री बिल्डिंगवरती माझे 2 कार्यक्रम झालेले आहेत. अच्छा, 2 कार्यक्रम झालेले आहेत. आणि त्यातल्या एका कार्यक्रमामध्ये आमच्या म्हणजे मोठे साहेब मला असं म्हणले होते की जरा आज बहिणाबाई जास्त ऐकव.
म्हटलं का, तर सोपान माझ्याकडे यायचा, त्यावेळेला या कविता ऐकल्या होत्या, त्यानंतर ऐकायला मिळाल्या नाही, तर बहिणाबाई जास्त पण तिथं बहिणाबाई मी जास्त ऐकवलेल्या होत्या. ही मजा आहे हो. फक्त काय आहे की हे लोकांच्यापर्यंत अजून पोचायला मी कमी पडतोय, अजून पोचायला कमी पडतोय. 40 वर्ष चालली आहे झटपट, खडारोप चाललेला आहे. हा अगदी म्हणजे दारू हा विषय घेतला तरी माझ्याकडे 2 तास कविता आहेत. हां हां. काही प्रेक्षकांना हे ऐकून भगवन तुझ्या स्वर्गाहुनी नरकातली एंट्री बरी, पानसट तुझे अमृत नको त्याच्याहुनी कंट्री बरी. स्वर्गातही आता मुळीचो चार्न राही राहिला, वेल्डिंग केले आता अप्सरा तुफान नाही राहिला. दारू वर्षा सुद्धा कविता, तंबाखू विषय आहे कवितेचा, गनिमांचीच कविता आहे. अजब गुणाची वनस्पती ही सगळ्यांनी घावी, आणि तंबाखूची रसाळ पोथी गातो ऐकावी. मग तंबाखूचं झाड कसं ओळखायचं? पंढरपूरचा विठ्ठल ठेवी कमरेवर राहता, तंबाखूचे झाड केवढे सांगे ते जगता. कमरे इतकी उंची त्याची जाणून या घ्यावी, ना अजब गुणाची वनस्पती ही सगळ्यांनी घावी. कमाल. गदिमांनी कविता म्हणजे गुरुकिल्ली चित्रपटासाठी हे काव्य लिहिलं होते अण्णांनी. तर अशा प्रचंड अण्णांना पहिला हार्टचा अटॅक आला, अण्णांनी कविता लिहिली माहिती आहे, हार्ट अटॅकवर. हार्ट अटॅक आल्यानंतर माझ्या शरीराची परिस्थिती कशी झाली म्हणले, 10 ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरण, 10 ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरण, कसा कुठे टाका घालू अनु कुठून नवीन. ही अण्णांची कविता आहे. मजा आहे हो. आणि ह्या सगळ्या कविता सादर करण्याची परवानगी कवीने मला दिली, कारण त्यांच्या नावानं सादर करतो. प्रत्येक कवीचं नाव सांगून कविता ऐकवतो, माझं नाही म्हणून सांगतो, हे आहे हे तुमचं आहे, हे रसिकांच्या समोर मांडायचं. कुठलाही विषय. प्राचीन कविता ऐकणारे कमी आहेत, पण प्राचीन कविता हा काव्य प्रकार किती अप्रतिम आहे. एक कूटकाव्य नावाचा प्रकार आहे. 4 ओळींची कविता. अलिकुल वहनाचे वहन आणि येतो होती, शशीधर वहनाने लोटली मार्गपंथी. मग नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला, रविसुत महिसंगे फार दुःखित झाला. अर्थ, अलिकुल वहनाचे वहन आणि येतो होती. अली म्हणजे मुंगा, अलिकुल भुंग्याचं कुळ, भुंग्याच्या कुळाचं वाहन कमळ, कमळाचं वाहन पाणी, आणि येतो होती पाणी आणत होती. अलिकुल वहनाचे वहन आणि येतो होती, शशीधर वहनाने, शशीचंद्र, ध्रुधर धारण करणारा शंकर, त्याचं वाहन नंदी. शशीधर वहनाने लोटिली धक्का मारला तिला, लोटिली मार्गपंथी. आणि मग नदीपती रिपुजाचा, नदीचा पती सागर, त्याचा रिपू शत्रू अगस्ती ऋषी, त्याचा तात बाप माठ भंगून गेला. रविसुत महिसंगे, रविसुत कर्ण, कर्ण म्हणजे कान, महिसंगे पृथ्वी बरोबर फार दुःखित झाला. काहीही अर्थ नसलेल्या 4 ओळी आहेत. अघोरी काव्य किंवा कूट काव्य हा प्रकार आहे मराठीमध्ये. तर असं, पण हे ऐकणारे नाही आहेत बरं का. असं काहीतरी विनोदी ऐकलं तर ऐकायला तयार होतात. पण त्यातील एक कलहंस तटी निजेला, जो भागला जलविहार विशेष केला, पोटीच एक पद लांबविला दुजा, तो पक्षी तनु लपवी भूपतया पाहतो, टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी, केली विजार वरी डौरही मौन सेवी, हस्ती करी वलय उंच अशा उपायी, भूपे हळूच धरीला कलहंस. हे ऐकणं कुणाला ऐकायचं? दुःख आहे माझ्या समोरचं. हे हलकं फुलकं पाहिजे. अरे साहित्य हलकं फुलकं कसं असेल? साहित्य आनंददायी असतं हो, साहित्य हलकं फुलकं नसतं, साहित्य आनंददायी असतं. आता एक गदिमांचीच एक हे आहे, ओटीत घातली विहीण आहे, विहीण काव्य प्रकार मराठीतला. ओटीत घातली मुलगी विहीण बाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी, गाजलेली विहीण आहे. राजा तारे नावाचा अमरावती जिल्ह्यातला माझा एक मित्र अप्रतिम लिहितो, तो लिहितो याच्यावरती, झोपेत चावते मुलगी विहीण बाई, झोपेत चावते मुलगी विहीण बाई, सांभाळून राहणे
हीच विनवणी पायी लाडकी लेकही आमुची जरी हो असली झोपेत आम्हाला बऱ्याच दाती डसली परी खरे सांगतो अपाय काही नाही सांभाळ आनंद मिळाला की नाही. हे हलकं फुलकं नाही आहे पण आनंद मिळाला. हा तसं भटांच्या प्रत्येक कवितेवरती विडंबन लिहिणारा एक कवी डॉक्टर दिलीप कुलकर्णी कुरुंदवारला भेटला होता. अप्रतिम कविता. तर भटांच्या प्रत्येक कवितेवरती विडंबन त्याचं म्हणजे गाजलेली कविता पहाटे पहाटे मला जाग आली तुझी रेशमाची मिठी सैल झाली मला आठवेना तुला आठवेना कशी रात्र गेली कुणाला कळेना तरीही नभाला अजूनही न लाली पहाटे पहाटे मला जाग आली. हाय विडंबन. डॉक्टर दिलीप कुलकर्णी. पहाटे पहाटे मला झोप आली झोप झाली. पहाटे पहाटे मला झोप आली हिची घोरण्याची क्रिया मंद झाली मला झोप येना हिला जाग येना हिचे घोरणे काही केल्या सरेना पुढे ओढली मी तिची जीभ सारी जरा घोरण्याची क्रिया मंद झाली पहाटे पहाटे मला झोप आली. हे किती छान आहे ना. पण हे काय माहिती हे आनंद देणारं जे असतं ते साहित्य असतं. हलकं फुलकं नाही. मजा येते त्याला. हे ऐकवायला पण मजा येते ऐकण्याला पण मजा येते हो. आणि कोणत्या विषयावरती कविता आपल्याकडे आता तू हे काहीतरी लावली होती टिकली कधीही टिकत नाही नाव टिकली. बरं डॉक्टर हेडा नावाचा कवी अकोल्यात भेटला होता. अकोला जिल्हा. त्यानं जेव्हापासून कुंकवाच्या जागी टिकल्या आल्या तेव्हापासून न्हाणीघरांच्या भिंतीही सौभाग्यवती झाल्या. कुठल्याही विषयावरती कविता आपल्याकडे कुठल्याही विषयावरती आणि सगळ्या पद्धतीच्या कविता सादर करण्याची परवानगी त्या कवीने दिलेली आहे आपल्याला. हां मग या माध्यमातून कविता जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत याकरता गेली कित्येक वर्ष 40 वर्ष झाली प्रयत्न करतोय. पाहूया. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये एकदा नाही तर 2दा या कार्यक्रमाची नोंद झाली आहे आणि ही आपल्या सगळ्यांसाठी खरं तर फार अभिमानाची गोष्ट आहे. हो ना. मराठी रसिक म्हणून आमचं भाग्य आहे. तुम्हाला असं वाटलं रसिकांना असं वाटणं हे नाही निश्चित कारण एकदा सलग 10 तास आणि 11 तास दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी सलग 11 तास मराठी कविता ऐकवल्या. पहिलं रेकॉर्ड 31 मे 2003 या दिवशी. आणि 11 तासात एकही कविता रिपीट नाही केली आणि एकही कविता वाचून नाही म्हटली. सगळ्या कविता मुखोद्गत होत्या. आणि मग माझी कन्या आणखीन आता तुझ्यासारखी जिद्दी ती बाबा आणखीन एक कार्यक्रम करायचा म्हटलं कशा करता गिनीज करता करायचा म्हणे. ठीक आहे म्हटलं. मग सलग 15 तास कार्यक्रम करायचं ठरलं. तो 27 सप्टेंबर 2009 या दिवशी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम म्हणून केला आम्ही कारण दुसऱ्या दिवशी दसरा होता. अच्छा बरोबर. आणि त्या कार्यक्रमामध्ये सलग 15 तास कविता ऐकवल्या. 15 तासाचे 5 विभाग केले होते मी. बरं. पहिला विभाग होता तो सिनियर सिटीजन्स ज्येष्ठ नागरिकांच्या करता. दुसरा विभाग होता कुटुंब जसं आहे तसं. तिसरा विभाग होता महिला स्पेशल. चौथा विभाग होता युवा स्पेशल. आणि 5वा विभाग होता पुरुष स्पेशल. त्यामध्ये तर असे 5 विभाग केले होते आणि या 5ही विभागात एक कविता रिपीट नाही केली. हे महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या कविता या कवींनी दिलेल्या आहेत मला भरभरून दिले. 45 वह्या आहेत प्रत्येक कवीच्या अक्षरातल्या. बाप रे. म्हणजे खजिना असं आम्ही ह्या कार्यक्रमाचं नाव ठेवलंय पण हा खजिना आहे त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. 45 वह्या प्रत्येक कवीच्या अक्षरात. हा अशा तुम्ही इस्टेट केलीत तर त्याच्यावर ह्या खजिन्यावर माझं नाव लिहून ठेवा. क्या बात आहे, क्या बात आहे. कोकणस्थ नाही जोक सपाट पण खरोखरच मला वाटतं आमच्या सगळ्या पिढीला आमच्या सगळ्या आम्ही आत्ता ज्या काळात आहोत त्या सगळ्या मुलांना आमच्यासाठी हेच असे आदर्श आहेत हीच अशी मोठी माणसं आहेत जी पुढे जाण्याची किंवा आस्वादक म्हणून रसिक म्हणून आणखीन समृद्ध होण्याची वाट आम्हाला दाखवत असतात. त्यामुळे अशी माणसं जास्तीत जास्त आपल्याला भेटत राहावीत आणि आपल्याला त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद साधता येत राहावा. बस या कार्यक्रमाचा शेवट सांगता कुठल्या कवितेने करूया? तू सांग. तुम्हाला आवडेल ती कविता. मला सगळ्याच कविता आवडतात. कवितेवर कविता हा माझा श्वास आहे.
हे गेल्या 8 महिन्यामध्ये मी असं गुदमरून गेलो होतो की श्वास चांगला नाही घेता येत आपल्याला. आज जरा रिकामा झालो. वा चला क्या आज जरा बात रिकामा है. झालो की श्वास घेतल्यासारखा वाटतो. निरनिराळ्या पद्धतीच्या कविता जरा रसिकांच्यापर्यंत पोचल्या की आम्हाला बरं वाटतं. नक्कीच. कारण हे लोकांच्यापर्यंत पोचत नाही आहे. बरोबर. हलकं फुलकं या नावाखाली काही खपवलं जाते आणि ते पोचत नाही आहे जे पाहिजे ते. त्यामुळे असं वाटतं. एक बालकविता ऐकवतो छान. चला वा. एक छोटासा मुलगा हम्म. त्याच्या जीवनात घडलेली घटना. हम्म. तर तो आपल्या आईला सांगतोय. घटना अशी आहे की तो घरातून बाहेर पडला आणि तळ्याच्या काठाशी जाऊन बसला. पाहता पाहता दुपारची वेळ संपली. तिने सांजेची वेळ जवळ आलेली. पौर्णिमेचं चंद्र आकाशात उगवलंय आणि त्याचं प्रतिबिंब खाली पडलंय वा. तळ्यामध्ये. किती good. आणि ते धावत धावत गेले आईकडे. म्हणतोय काय, धाव धाव आई, धाव धाव ताई, धाव धाव आई, धाव धाव ताई, आभाळ पाण्यात पडलंय ग, चांदोबा खोलात बुडतोय ग, आभाळ पाण्यात पडलंय ग, चांदोबा खोलात बुडतोय ग, ताऱ्यांशी लपाछपी खेळताना, ढगांच्या आगमाग लपताना, ताऱ्यांशी लपाछपी खेळताना, ढगांच्या आगमाग लपताना, घसकन घसरून हातपाय पसरून. प्रेक्षकांना विचारतो हे इंग्रजीत करता येईल का? धसकन धसकन घसरून हातपाय पसरून धपकन पाण्यात पडलाय ग, चांदोबा खोलात बुडतोय ग, आभाळ पाण्यात पडलंय ग, चांदोबा खोला. नंदुरबारला राहतात ह्या कवयित्री. त्यांचं नाव विजया जागीरदार. त्यांचे मिस्टर जज होते आणि त्यांनी लिहिलेल्या काही बालकविता या पद्धतीनं माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यांचा आकाश मोगरा नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी या कविता सगळ्या घेतल्या आहेत. त्या माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत. पोचवतो लोकांच्या. ती छोटी मुलगी म्हणते, जा बाई आई मला सांगू नको काही, मला पावसाच्या धारांशी खेळायचे, जा बाई आई मला सांगू नको काही, मला पावसाच्या धारांशी खेळायचे, भीर भीर वाऱ्यात गारांच्या फेऱ्यात धारे धारेशी बोलायचे, जा बाई आई मला सांगू नको काही, मला पावसाच्या धारांशी खेळायचे. मजेशीर कविता आहे. इंद्रधनुष्यावरती बसायला जायचे तिला. कशी तरी, सरीच्या दोरीला धरून धरून जाईन इंद्राच्या धनुकडे, सरीच्या दोरीला धरून धरून जाईन इंद्राच्या धनुकडे, ऐटीत बसून थोडस वाकून पाहिन हसून तुझ्याकडे, नको नको धावू नको डोळे मोठे करू नको, सार सार हे ठरवायचे, जा बाई आई मला सांगू नको काही, पावसाच्या वंदना विठ्ठलची कविता, हे आई मला पावसात, ही कविता आठवते. असं मजेशीर आहे. सगळ्या मजेशीर गोष्टी आहेत. तसं काही प्रकार असे आहेत की जे काव्य प्रकार सादर करण्याकरता पाठीमागं झेलकरी असावे लागतात. ते झेलकरी असतील तरच ते कविता म्हणजे सादर करण्याला मजा येते. झेलकरी असते, सगळे साथीदार असतील, प्रत्येकाची एक बैठक वेगळी असते. तशी ही आपली कवितांची बैठक आहे. त्यामुळे पण त्याचा उल्लेख करावासा वाटतो. वाघनखीचे शस्त्र अनोखे हाती बांधोनी, वाघनखीचे शस्त्र अनोखे हाती बांधोनी, आणि जावळीच्या जाळीत साधली शिकार शिवबानी, हे प्रकार साजरे करण्याकरता मात्र पाठीमागं झेलकरी असावे लागतात. हे निरनिराळे काव्य प्रकार लिहिणारे कवी, प्रामुख्यानं प्रेम कविता लिहिणारे कवी, मुक्तछंद कविता लिहिणारे कवी मिळतात, पण काही काव्य प्रकार लिहिणारे कवी मात्र मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. 100 कवी ऐकल्यानंतर सुद्धा काही काव्य प्रकार लिहिणारे कवी मिळत नाहीत. कारण त्याकरता जो अभ्यास पाहिजे, तो अभ्यास, तो अनुभव हा कमी पडतो. भाऊसाहेब म्हणायचे, अंतःकरण नुसतं कवींचं असून चालत नाही, अभ्यास आणि अनुभवांची जोड असावी लागते, त्यावेळेला ती कविता चांगली साकार होते. तो तर एक मजा सांगतो, वाटल्यास यांना सांगायचा करता आली तर बघ. एक सवाल जवाब नावाचा काव्य प्रकार आहे बघ मराठीमध्ये. नारी उदरी जन्म लावतो निसर्गाची ही सहज कला, आणि पुरुषापोटी गर्भ राहिला गूढ उकलून सांग. या सवालाचं उत्तर द्यायचं असेल तर त्याला हिंदुस्थानची संस्कृती माहिती पाहिजे.
त्याला कथा पूर्ण माहिती पाहिजे, तर रामायण महाभारताचा अभ्यास पाहिजे आणि शिवाय कवितेचा अभ्यास पाहिजे. या सगळ्या अभ्यासातून जर गेलेला असेल तरच त्याला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल तो. याचं उत्तर आहे, कच्छ शुक्राचार्य देवयानीची कथा जर माहीत नसेल तर कोणत्या पुरुषाच्या पोटात गर्भ राहिला होता हे कोण सांगू शकणार आहे. ही कथा माहिती पाहिजे, त्यावर त्याचं उत्तर मिळेल. तर तसा एक कवी मला पुण्याला मिळाला होता, भेटला होता पुण्याला. नाव आठवलं की सांगतो. त्यांनी सवाल टाकला, बघा किती छान आहे, फार छान आहे. आकाशात ढग आले आणि वीज आली. वीज आणि ढग या दोघांच्यात नातं काय? प्रेक्षक हो, काय नातं? रसिक हो, सांगा नातं काय? वीज आणि ढग या दोघांच्यात नातं काय? पद्माकर बोकील नाव त्याचं. उत्तर, वसुदेवाची 6 बालकं दुष्ट कंसानं वधली. वसुदेवाची 6 बालकं दुष्ट कंसानं वधली र. पुढल्या वेळी देवकीला मग सुंदर कन्या झाली र. तिला मारण्यासाठी त्यानं गरगर गरगर फिरविली. त्याच वेळी ती वीज होऊनी क्षणात गगनाला गेली. अशा अभागी आई पोटी कृष्णदेव मग अवतरला आणि भेट बहिणीची घेण्यासाठी जीवतयाचा तळमळला. मेघरूपानं कृष्ण सावळा बहीण शोधे आकाशी आणि भाऊबीजेपरी त्या दोघांची भेट घडतसे दरवर्षी. काय कमाल आहे बघा. भाऊबीजेपरी त्या दोघांची भेट घडतसे दरवर्षी. बहीण मोठी वात्सल्याने जवळी घेते भावाला आणि इंद्रधनुची भेट आगळी भाऊ देई बहिणीला. बहीण गेल्यावरती काय कहर आहे. बहीण गेल्यावरती नभाच्या आसू येती डोळ्याला आणि त्या धारांनी धरतीवरती सागर ही खारट झाला. वा वा, क्या बात है. ही कल्पनाशक्ती मराठीमध्ये आहे. क्या बात. पण मी न माझ्याहून कुठला वेगळा ऋतू मानतो. तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो. अशा कवींना साहित्य संमेलनात बोलावलं जात नाही. नाही, दुःख आहे. आपल्या इथं आपल्या दादरला लाडू सम्राटच्या वरती कविता लिहायच्या. लाडू सम्राटच्या वरती राम मारुती गल्लीत. रावणाकडे जेव्हा यायचे पाहुणे 10 तोंडांनी या म्हणे. किती अप्रतिम आहे. सुमन फडके नाव. ही इतकीशी बुटकी लिहायची का? लिहिते आजही लिहिते. अशा सगळ्या कवींच्या कविता संकलित करायच्या, त्या मायबाप रसिकांच्यापर्यंत पोचवायच्या, याकरता गेली जवळजवळ 37-38 वर्ष प्रयत्न करतो आहे. आज स्पृहा तुम्हाला बोलावस, तुझं कौतुक करतो. तुझ्या कार्यामध्ये तुला अशीच सिद्धी मिळत राहो. तू छान 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 काही काही करत राहतेस, ते असंच चालू राहो. आणि त्याकरता तुला आई बाबा पाठीशी आहेतच, आणि काकाची पण आठवण आणि खूप मोठी हो. थँक्यू सो मच. म्हणजे किती आभार मानू. खरं तर नाहीच मानत आभार, कारण ज्या हक्कानी आणि ज्या आपुलकीने आज तुम्ही इकडं आलात. पण सगळ्या कविता ज्यांना ऐकायच्या असतील त्यांनी मात्र कुटुंब रंगले काव्यात आयोजित करायला पाहिजे. आपण आता हे पुढचं एक ठरवूनच टाकूया की आपल्या वर्षपूर्तीनिमित्त या आपल्या स्पृहणीय चॅनलचा आपण कुटुंब रंगले काव्याचा एक कार्यक्रम करूया आणि त्या निमित्ताने या सगळ्या कविता आपण अख्ख्या ऐकूया. हा सगळा कार्यक्रम आपण अख्खा एन्जॉय करूया. असं एक ठरवून, हा संकल्प करून आजचा हा कार्यक्रम आपण इथं थांबूया. खजिनाचा आजचा भाग, हा विशेष भाग, यामध्ये विसुभाऊ आपण आपल्यासोबत सहभागी झाले आणि आय एम शुअर मला जितकी मजा आली तितकीच मजा तुम्हाला सगळ्यांनाही आली असेल. मला अगदी 100% खात्री आहे. कवितेच्या सोबत कविता कशी असावी आणि कशी नसावी ह्याबद्दलही त्यांनी फार सुंदर पद्धतीने आपल्याला सगळ्यांना सांगितलं. पुन्हा एकदा सांगते की आजचा हा व्हिडिओ, हा कार्यक्रम जर का तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा. तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांची अतिशय उत्सुकता आहे. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघते. आणखीनही तुम्हाला ज्या फरमाईशी आहेत, जशा तुम्ही नेहमी पाठवता, त्यासुद्धा कळवत राहा. आपण या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त कविता तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. आणि जर का हे सगळं तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब हे सगळं करायला विसरू नका. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एखाद्या छानशा
धमालच्या कॉन्सेप्ट सोबत आणि अमेझिंग व्यक्तीसोबत. थँक्यू सो मच. धन्यवाद.